मित्रांनो आपण आता निघलेलो, तुम्ही बघू शकता इकडं आपण मागे बॅगा बिगा सगळ्या भरायला सुरुवात केलेली आहे गाडीमध्ये. तर आता आपण चला आता आपण सगळ्यात पहिले बघू आता होडीमध्ये जाऊ बसायला. तर जाऊया, बघू काय काय पॉईंट आहे, गाईड दाखवतं आपल्याला काय काय ते. मग आपण जाऊन तिथं बघूया. सुंदर असं शहर असं श्रीनगर. चला पहिल्यांदा असं नाव, त्या शहराच्या नावामध्ये श्री हा शब्द आहे, असा श्रीनगर हा नावाचा शहर. नाही मी दोनदा आलेलो आहे, यांची फर्स्ट टाइम आहे. आता आपण कुठे चाललो, कुठे आलो आपण आता डल लेक. तर आपण आता डल लेकला चाललो शिकारा राईड करण्यासाठी. तर दाखवतो तुम्हाला कशी आहे शिकारा आहे. तर या बघूया आपण आता डल लेकची इथं आलेलो. तर आपण आता चाललो आपली होडी बघायला. तर अर्ध जण आता पुढे गेलेले आहेत. तर आपण चला पटापट आपण जाऊ. चला आपली होडी कोणती आहे ती बघूया आणि मस्तपैकी बसून आणि मग मस्तपैकी फिरू डल लेक. काय काय बघण्यासारखं आणि तुम्हाला पण दाखवतो. तर आपण डायरेक्ट आपल्या होडीची इथं जाऊन भेटूया. आपण आता डल लेकच्या होडीमध्ये मस्तपैकी असं बसलेलो आहोत. शिकारामध्ये बसलेलो आहे. शिकारा नावाने ओळखली जाणारी बोट तिथं आपण बसलेलो. हे बघा, हे इकडे बघ सुशामा, हे बघ. आणि आपला माणूस अख्खा बोट हलवतोय, बघू शकतो मी. अख्खा बोट हलवतो हा माणूस आमचा. आणि माणसाने अख्खी बोट हलवलेली आहे. माणसाने बोटीला फार उलटा पालटा केला असता. वाचली बोट आमची, वाचली. यांची बोट वाचली. बघा कसला भारी एकदम असा. तर चला आपण आता पुढे जाऊन भेटूया आपला मस्तपैकी मजा करत जाऊ. कसं वाटतं तुम्हाला? तर आपण आता डल लेक मध्ये आलो. बघा डल लेक एकदम असा मस्त. पाणी थोडा हिरवा आहे पण ठीक आहे. लास्ट टाइम आम्ही आलतो तेव्हा बर्फ झाला होता इथं थोडा, म्हणजे बर्फ होता आजूबाजूला खूप. मस्तपैकी असा व्ह्यू आहे. पलीकडे तुम्ही डोंगर बघू शकता, मस्तपैकी डोंगर दिसतो. त्यावरती तो टावर आहे. परत तिथून ज्या रात्रीचे डोंगर आपल्याला पेटल्या दिसत होता तो हाच होता. नंतर इकडे समोर आपल्यापैकी मस्त आहे. आणि आपला आता फोटो काढतात तर थांबा आपण नंतर बोलूया. तर मस्तपैकी आपण आता बोटमध्ये बसल्यावर मस्तपैकी फिरताव, एकदम मस्त एन्जॉय करत. बघा समोर आपल्याला रेनबो दिसतं डोंगराव. तुम्ही बघू शकता डोंगराव समोर आपल्याला रेनबो दिसतं मस्तपैकी. आणि एक नंबर असा व्ह्यू आहे, एकदम भारीच भारी. नाही तुम्ही बघू शकता हाऊस बोट आहेत आपल्या बाजूला. तर हाऊस बोटचा रेंट इथं 3,000पासून स्टार्टिंग होतं असं सांगतात. आता सीझन चालू आहे. तर 3,000पासून स्टार्टिंग आहे हाऊस बोटची. पुढं भरपूर आहेत, 20,000पर्यंत पण आहेत, 15ला पण आहेत, 10ला पण आहेत. असा भरपूर असा वेगवेगळ्या रेटचे आहेत. आणि तसं हे पण आहेत. तर आता आपण चहा पिऊया. बघू शकतो मी आकाशात रेनबो. बघा रेनबो काय मस्त असा सीन आहे. रेनबो बघू शकतो मी. रेनबो कसला भारी असा रेनबो झालेला आहे. थोडासाच रेनबो दिसतोय पण मस्त एकदम भडक. बघा तुम्ही एक नंबर असा रेनबो दिसतोय. मस्तपैकी आपण आता होडीत यावं. तुम्हाला बॅक कॅमेरा दाखवतो मी, मस्तपैकी एक चांगला व्ह्यू दाखवतो. तुम्ही मस्तपैकी व्हिडिओ बघा, तुम्हाला आवडतं का नाही. मस्त जरा 1-2 मिनिटाची दाखवतो व्हिडिओ व्ह्यूची. तर तुम्ही बघा सांगा कशी आहे.
आता आम्ही कावा घेतलाय. कावा कोणता कावा आहे काय माहित, चाय आहे का काय आहे, कावा बोलतात कावा. चायनीज कुठं कश्मीर तंदुरी हे बघा कावा. आता इथं आपला झाडे कावा पिताय. तर टेस्ट कशी आहे, कशी आहे टेस्ट? हे बघा दुसरा एक कावा बनवायला घेतलाय. त्या कावा घेतले तर बघू आपण पण पिऊन बघूया कसं आहे ना, मग तुम्हाला सांगू नंतर. मित्रांनो आपण बघू शकता आपण आता मार्केटमध्ये आलेलो आहो. हे बघा हा मार्केट आहे. इकडे तुम्हाला सगळं स्वेटर, रेनकोट बोलते, स्वेटर रेनकोट पण भेटतात असं काय नाही, सगळं आहे इथं. तुम्हाला ड्रेस भेटतील, परत तुम्हाला गालीचे विलीचे सर्व काही मिळेल इथे. हे बघा असा मस्तपैकी हा मार्केट आहे. हा बघा दोन्ही साईडला मार्केट बघू शकता तुम्ही. तर आपली बोट तर भरपूर पुढे गेलेली, दुसरी कुठे ते आपली बोट दिसत पण नाही. आपलं कुठे गेलं काय माहित, अर्थ माहिती नाही. मार्केट काय माहित नक्की. ते मार्केट बघायला गेल्यानंतर ते काय नाही जाणार, त्यांना सरळ पुढे जायचं आहे. काय बघायचं काय काहीच नाही जाणार, काहीच नाही. ते सरळ नाही काहीच नाही. ते गोव्याला आले ना असं वाटतं. हे बघा आपलं दुकान आहे. तर मग चला आता पुढे जाऊन आपली बोट बघू कुठे आहे ती. एकदा आपण शाली घेतलेल्या आहेत, आपण एकच घेतलेली घरी शाल मम्मीला, आणि बाकीच्या सगळ्याही घेतलेल्या शाली, बाकीच्या भरपूर घेतलेल्या घेतले. तुम्ही मम्मीला घेतलेले शाली बघा एक, आणि बाकी आणि पण मम्मीला घेतलेल्या, आई बीला घेतलेल्या शाल, मोरेनी पण घेतले. बघा तुम्ही बघू शकता सगळ्यांच्या हाताने शाली आहेत, सगळ्याही शाली घेतलेल्या आहेत मस्तपैकी. हे बघा रुणालनी पण शाल घेतलेली आहे. तर मस्तपैकी शाल भेटलेली तिथं आपल्याला 240 रुपयाला असं शाल भेटलेले आहेत. स्वस्त म्हणजे आहेत, बरोबर आहेत, चांगल्या आणि क्वालिटी चांगली आहे शालची म्हणून आम्ही घेतलेले आहेत. तर आता बघूया आता पुढं आपण चालू फिरायला. तर चला आपण आता पुढचं ठिकाण बघूया. उशीर पण झालेला आहे मस्तपैकी. आरामातच बघू आता काय, जाऊ द्या आराम तर आहेच. संध्याकाळी पोचू आरामात आपण सोलंकी बोलतो. तर चला जाऊया आपण पुढं. तर हे बघा मस्तपैकी पोच देत आलेलं आहे आपली होडी, दुसरी होडी. तर मग हे हात करा रे इकडे लागले, व्हिडिओ चालूच आहे. हे बघा आमचा बबलू बाय, आपला हर्षद बघा, हा रुणाल बघा, आणि सुशामा बघा, एक नंबर असा. आता आपण आता आलेलो होडीच्या बाहेर मस्तपैकी. आता आपल्या गाडीमध्ये जाऊ, आणि नक्की आम्हाला काही समजत नाही नक्की आम्ही इकडे बर्फ बघायला आलो का पाऊस बघायला आलो. नुसता पाऊसच पडतो इकडे. बर्फ सोनमार्ग आता चालेल मग सोनमार्गला बघू. आता इकडे बर्फ आहे बोलतात, बर्फ भेटते का बघू. तर डायरेक्ट सोनमार्गला. हे बघा खरेदी बरीच केलेली आहे आपण, बरंच काय काय घेतलेल्या आहेत गोष्टी. तर आता डायरेक्ट आपण गाडीत बसू ना, मग नंतर आपल्या पुढचा प्रवास बघूया तुम्ही, आणि मस्तपैकी मजा करत जाऊ आपण. आणि भरपूरच मजा आलेली आहे. तुम्हाला पण व्हिडिओ आवडले असेल तर आता आपण आता जाऊन गाडीत बसू आणि मग सोनमार्गला जाऊ पुढं. तर आपण डायरेक्ट आता गाडीची जाऊन भेटूया. आपण आलेलो लाल चौकला. तर हा बघा आपल्या मागे लाल चौक आहे. हा बघू शकतो मी लाल चौक आहे. मस्तपैकी लाल चौकवर आपला तिरंगा फडकताना. हा बघा. तर आपण आता पार्किंग बघतो कसं काय, कुठं काय लावायची काय. तर या आपण आता लाल चौकच्या जवळ जाऊया मस्तपैकी एकदम, आणि मस्तपैकी इथं फोटो काढू आपण, आणि मग आपण सोनमार्गला निघू. जायला पाऊस नाही तर पटापट फोटो काढू आणि आपण सोनमार्गला जाऊ. तर तुम्हाला पण मी चांगल्यापैकी व्ह्यू दाखवतो लाल चौकचा, तर तुम्ही बघा. तर आपण आता लाल चौकवरून चाललेलो आहोत. तर आता आपली गाड्या इकडे पार्किंगला लावल्यात आपण. चला अंकल, थँक्यू. तर मग आपण आता निघल्या. आपण आता गाडीन बसू. आता आपण गार्डन बघायला निशान गार्डन काहीतरी असं नाव आहे त्याचा. तर तिथं चाललो गार्डनला, तिथं थोडा फिरू ना, मग तिथून आपण मग पुढे जाऊया. तर डायरेक्ट आपल्या गाडीच्या इथं भेटूया आपण. आपण राईटला
त्या बोटींच्या इकडे आपण फिरलो ना. नाही लांब होतो. तो पाणी पाणी इथे येत असेल ना. हा बघू शकतो मी डल लेकच्या आपण बाजूबाजूशी चालले आहो. इकडून तुम्हाला नाही झूम केला माहिती आहे आपल्या कॅमेराचा प्रॉब्लेम आहे थोडासा. तर या बघा डल लेक अख्खा आहे. तर याच्या बाजूबाजूशी आपण चालले आहो. आणि ट्रॅफिक एवढी आहे ना, भरपूर ट्रॅफिक आहे. खूप म्हणजे खूपच अशी ट्रॅफिक आहे. मग आपण आता निषाद गार्डनच्या इथं पोचलेले आहोत. तर इकडं आपल्या मागच्या साईडला इकडे गार्डन आहे निषाद गार्डन. तर तिथं आपण जाऊ तर तुम्हाला दाखवतो बॅक कॅमेरे. तर बघा चला का कसं आहे गार्डन काय ते. जास्त काही बोलत नाही. परत आपल्याला पुढचा प्रवास पण भरपूर करायचे आणि पाऊस कधी पण येऊ शकतो, भरोसा नाही पावसाचा. येते जाता पाऊस नुसता. तर जाऊयात आपण निषाद गार्डनला आणि बघा तुम्ही पण कसं आहे ते. बघू शकता आपण आता आतमध्ये आलेलो आहोत गार्डनच्या. तर इथून आपण आता चालू पुढं बघत तर वरती जाऊन बघू आपण नंतर अजून काय काय बघणार का. भरपूर काय आहे इथं बघू. तर चला आपण डायरेक्ट आता वरती जाऊया. बघा इथं वरती. तर इथून आपण वरती जाऊ ना. वरती गेल्यावर तुम्हाला दाखवतो. हा बघा किती सुंदर असा मस्त गार्डन आहे. इथून आपण एंट्री केली आणि या गार्डनच्या समोर असा मस्तपैकी असा डल लेक आहे. आणि आपण आता इथून आता वरती जाऊ आणि अतिशय सुंदर असा जगता गार्डन. हे बघा यांचा पाय आज याचा थोडा आहे ना पायाला प्रॉब्लेम व्हायला लागला याचा बुटांच्या मुलं. म्हणून मग रुणालची आपल्या मनीषची चप्पल रुणालला दिली आणि रुणाली त्याची बुटा मनीषला दिली. तर असं आमचं चालूच असतं काय ना काय आमचं चालूच असतं या. ते बघा मस्तपैकी अशी फुलं आहेत. मस्त वेगवेगळ्या प्रकारची सर्व प्रकारची इथं फुलझाडे आहेत बघण्यासाठी तुम्हाला मिळतील. आणि वातावरण आता पाऊस एकदमच पाऊस असा थांबलेला आहे ना. मस्तपैकी असं ऊन आलेलं आहे एकदम जोरातचा. तर आपण आता मस्तपैकी फुलझाडं बघत चालले. तुम्हाला पण दाखवतो. तुम्ही पण बघा बॅक कॅमेरामध्ये. पण आता गार्डनच्या बाहेर चालले आहोत. बघू आता आपलं मागे गार्डन आहे. त्यामुळे आता बाहेर निघलो आहोत. तर आपल्याला पुढं सोनमार्गला जायचं आहे. तर आपण तिकडं चालले आहोत.
तर बघू शकता इकडे मनीष थांबलाय, बाकीचं पुढे गेलेलं आहे आपली. तर मनीष कसा वाटला तुला? चांगला होता. मस्त होता, चांगला एकदम. फुलं भरपूर प्रकारची होती. आपल्याकडे काही फुलं अशी बघायला नाही भेटली, अशा प्रकारची फुलं होती तिथं. भरपूर प्रकारची फुलं होती. तरी पण अजून सीझन स्टार्टअप नाही झाला, सीझन थोडा टायमात चालू होईल. तर चला आपण आता आपल्या गाडीच्या इथं जाऊ. तर मग आपण आपल्या पुढच्या स्टॉपकडे जाऊया. तर आपल्याला रात्र होईल जाता आता म्हणून. तर बघू शकता तुम्ही पूर्णपणे अख्खी सिटीचा व्ह्यू आहे. द लेकचा व्हिडिओ आहे, बघू शकता तुम्ही. मस्तपैकी असं वाटतंय आणि वारं एकदम मस्त, क्लायमेट एकदम मस्त आहे. तर आपण बघू शकता इथं आपला पंक्चर झालेला आहे टायर. तर पंक्चर काढतो. 2 वेळा आपण हवा टाकली, पण 2 वेळा परत हवा निघायला लागली बाहेर. तर आपली गाडी 100% पंक्चरच आहे. आता पंक्चर काढायला घेतला गाडीचा, म्हणजे कसं पुढे जाऊन नंतर आपल्याला काही त्रास नको व्हायला, त्यासाठी आताच पंक्चर काढून घेतो आपण. हे बघा पंक्चर काढतात, भरपूर शोधला त्याच्यानंतर आपल्याला पंक्चरवाला भेटला. या गाडीमध्ये तर ओके, काही पंक्चर नाही. पण बघू आता, हवा तर निघतं मध्ये मध्ये, काय पुढे जाऊन बघू जरा नीट. ओके, आता आपल्या या दुसऱ्या गाडीचा पंक्चर काढायला घेतलंय. इजा पण आपण चेक करू नक्की, इजामध्ये नक्की आपला पंक्चर आहे का नाही चाक बघू. तर बघूया आपण काय आहे का नाही नक्की पंक्चर इजात. तर मग फायनली आता आपली बघू शकता मी मस्तपैकी आता संध्याकाळ होत आलेली आहे आणि वारा मस्तपैकी आहे. काहीच थंडी नाही, एवढी नॉर्मल आहे मस्तपैकी. जसा वातावरण पाहिजे तसंच वातावरण आहे मस्तपैकी. आम्ही आता हवा चेक करण्यासाठी बघतो, कारण हवा जास्त आहे आपल्या टायरामध्ये. तर ती हवा जरा प्रॉपर भरतो आपण, तर त्यासाठी बघतो मध्ये मध्ये टाकून. तर तुम्ही बघू शकता मस्तपैकी एकदम असं ग्रीन म्हणजे नुसतं सगळं हिरवा एकदम हिरवा. या बघा आपल्या इकडं अजून पाऊस आलेला नाही ना. इकडं भात पण लावलेलं आहे, याही शेतांच्या इकडं भाताची पिकरी चालू केलेली आहे. भात बी सगळं लावलेलं आहे. लवकरच इकडं भात मस्त लावलेलं आहे. आणि हे बघा हा लागवड झालेली आहे मस्त वेगळी. आणि हा बघा तुम्हाला डोंगर दाखवतो, हा डोंगर बघा मस्त वेगळी बर्फ पडलेला आहे डोंगर एकदम. तरी बघू शकता आपण आता ही सिंध नदीवर आलेलो आहे. ही सिंध नदी पुढे जाऊन पाकिस्तानमध्ये जाते. आणि त्या सिंध नदीच्या वरून आपण मस्तपैकी चाललेलो आहे. आणि हा बघा इकडं लाद्यांचा कारखाना आहे खालती. तिकडची ऊन येते, इकडची कालो बघू शकता तुम्ही, एक साईडला ऊन आहे ना, एक साईडला कालोख आहे. एक साईडला ऊन आहे, एक साईडला कालोख आहे. हा बघा तुम्ही बघू शकता पाऊस लागलेला आपल्याला आता, फुल जोरात असा पाऊस लागलेला आहे. आता कंटिन्यू झालेला आहे पाऊस, 15-20 मिनटं झाली पाऊस पडतोय कंटिन्यू. आणि मग आता कालोख झालेला आहे. आपल्याला आता कारगिर आपल्याला इथून बोर्ड आपलं पाणी गेलेलं आहे. तर हे बघा आकाश धुका झालं आहे, काला झालेला आहे कालोखच. आता पाऊस थांबल्यावर बघू आपण भेटू. गाईस आपण आता सोनबागच्या 20 किलोमीटर 20 ते 15 किलोमीटर आपण मागं हॉटेलमध्ये थांबलेलो आहोत. तर गुंड असा गावाचा नाव आहे. तर आपलं हॉटेल मस्तपैकी हॉटेल आहे, एकदम मस्त रिजनेबल रेटमध्ये. वरती तुम्ही जाल तर खूप महाग तुम्हाला हॉटेल मिळेल. तर आपल्या मस्तपैकी एकदम हॉटेल भेटलेलं आहे आपल्याला स्वस्तात. तर आम्हाला इथं रूम बहुतेक एकदम स्वस्त भेटलेली आहे. तुम्हाला टाकतो नंतर, तुम्हाला खालती नंबर हॉटेलचा टाकतो. आपल्या हॉटेलचं नाव आहे, आपल्या हॉटेलचं नाव आहे इथं हॉटेल हबीबी असं नाव आहे आपल्या हॉटेलचा. मस्तपैकी हॉटेल आहे, नवीन काम चालू आहे हॉटेलचा. तर बघू शकता बघा इकडं आपण असं जेवण बनवलेलं आहे. याला पाय सरकले इथं डायरेक्ट बुटांवरशी. तर इथं या बघा आपल्याला स्पेशल रूम दिलेले ते आहे जेवण बनवासाठी. तर आताच काम चालू आहे हॉटेलचा. तर या नक्कीच आलं तर नक्की या हॉटेलवर या. मस्तपैकी स्वस्त अशा रूम भेटतात इथं या हॉटेलवर.
वरती तुम्ही जाल तर वरती तुम्हाला महाग रूम भेटेल. 10 ते 12,000च्या वरतीच रूम मिळतील. तर इथं आम्हाला मस्तपैकी जेमतेम आम्हाला कितीला आपल्या रूम पडली रे? 2400. आपल्याला 2 रूम आम्हाला 2400 पडलेल्या आहेत. तर मस्तपैकी अशा रूम भेटलेल्या आहेत. तर नक्कीच तुम्ही या. बुंड ना, तर बुंड या गावाच्या इथं या. तर चला आता आपण झोपूया. आपल्याला उद्या लवकर जायचं वरती सोनमार्गला.